रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे मात्र पार्वती आजीला वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा आता आपल्याकडे रमाही यायला हवी आणि त्यासाठी तिचे प्रयत्न हे सुरू असतात. आणि जेव्हा हे प्रयत्न सुरू असतात ना, तेव्हा मात्र आता पार्वती आजी अक्षयला समजावत असते. अक्षयला म्हणत असते की आता काही झालं तरी रमालाच या घरात सून म्हणून घेऊन यायचं आहे, असं मला तू वचन दे. दुसरीकडे रमाला सुद्धा साईची आई फोर्सफुल्ली बोलत असते की तू सुद्धा मला वचन दे आणि सांग, काही झालं तरी सुद्धा तू माझ्या साईची साथ कधी सोडणार नाही, साईसोबत कायमच राहशील. मग काय, रमाने सुद्धा आता साईच्या आईला वचन दिलेलं असतं, कारण साईची अवस्था आणि त्याचसोबत साईच्या आईची सुद्धा अवस्था ही रमाला माहिती होती, कारण कठीण काळात रमाला त्या दोघांनी साथ दिली होती. आणि आज त्यांना असं वाटतं की मी त्यांच्या घरची सून व्हायला हवी आणि साईंचंही माझ्यावर किती प्रेम आहे हे लक्षात घेता आता रमाने वचन दिलेलं असतं. आणि रमाने आता सांगितलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा आता मी जे सांगतोय ना ते तसंच व्हायला हवं, असं देखील आता साईच्या आईने रमाला म्हटलेलं असतं. मग काय, रमासुद्धा या सगळ्यासाठी एका पायावर तयार असते. म्हणजेच रमाही आता सांगत असते की हो, मी मनापासून या लग्नाला तयार आहे. इकडे अक्षयनेही आता पार्वती आजीला सांगितलेलं असतं की पार्वती आजी, मी आता काही झालं, कोणीही काही बोललं तरी कोणाचं ऐकणार नाही आहे, कारण मला आता माझ्या रमाला पुन्हा घरी घेऊन यायचं आहे. तर आरोहीसुद्धा आता अक्षयला घट्ट मिठी मारते आणि अक्षयला म्हणत असते की खरंच ना, मलाच विश्वास बसत नाही आहे बाबा, तुम्ही खरंच आईला घेऊन येणार ना? त्यावर हो बाळा, मी आईला घेऊन येणार. आणि असं बोलूनच ना आता छान तयार होऊनच अक्षय रमाला भेटण्यासाठी जायला निघालेला असतो. आणि तेवढ्यातच ना समोर मालविका येते. मालविकाला पाहून मात्र आता त्याचं डोकंच बंद पडलेलं असतं. मालविका आता तिथे येऊन आता त्याच्याकडे एकटक पाहत असते आणि त्याची झालेल्या हे सगळ्यासाठी माफी मागत असते. तीच माफी मागत असताना मात्र आता या सगळ्या गोष्टी तिच्या व्यवस्थितपणे लक्षात असतात. म्हणूनच का होईना ती आता म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा तुमच्यासाठी परफेक्ट अशी ती रमाच आहे. माझ्याकडनं चूक झाली, मी तुमच्या आयुष्यात आले, पण काय करणार, मला असं वाटलं होतं की मी तुमचं प्रेम जिंकेन, पण सॉरी, मी तुमचं प्रेम जिंकू नाही शकले. त्यासाठी खरंच, पण आता तुम्ही जे काही करताय ना त्यामध्ये तुम्हाला यश येऊ दे. मलाही असंच वाटतं की तुम्ही आणि रमा दोघंही जण एकमेकांसाठीच बनलेला आहात आणि तुम्ही दोघांनी एकत्र यायला हवं. तुम्हाला जर माझी काही गरज लागली ना एकत्र येण्यासाठी तर मला नक्कीच सांगा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन, असं देखील आता सांगितलेलं असतं. एका जेव्हा अक्षयला हे सगळं सांगते तेव्हा अक्षय मात्र शांततेत उभा असतो. अक्षयला आता मालविका सुद्धा या सगळ्यामध्ये मदत करणार असते, पण या सगळ्या गोष्टी ना कुठेतरी ना आता सहन होत नसतात. ते म्हणजे इथे असणाऱ्या इरावतीला. इरावती तिथे येऊन आता राडा करायला सुरुवात करते. म्हणजेच काय, तर आता इरावती तिथे येते आणि इरावती तिथे येऊन म्हणत असते की काय चाललं आहे आणि तू त्याला अक्षयला रमाकडे जायला कसं काय सांगू शकते? आणि रमा ही तुझ्यासाठी परफेक्ट नाही अक्षय, मी तुला याआधी सांगितलं आहे. तुझ्यासाठी परफेक्ट असणारी ही मालविका ही मी तुझ्यासाठी आणून ठेवलेली आहे. तुला काही झालं तरी हिच्याशीच लग्न करावं लागेल. पण आता मालविकाने सुद्धा इरावतीची टीम सोडलेली असते आणि ती सुद्धा अक्षयला फोर्स करत रमास अक्षयसाठी योग्य आहे असं देखील आता ठामपणे सांगू लागते. आणि जेव्हा हे सगळं काही ती ठामपणे सांगते ना तेव्हा मात्र आता अक्षय एकटक पाहत राहतो. अक्षयला आता मालविकाचं म्हणणं पटत असतं, पण दुसरीकडे मात्र इरावती सांगत असते की रमाची या घरामध्ये यायची कुवतही नाही आहे, लायकीही नाही आहे, त्या मुलीला या घरात घेऊन यायची काडी मात्र ही गरज नाही, असं देखील आता इरावती रागारागात बोलत असते. आणि जेव्हा इरावती हे सगळं काही बोलते ना तेव्हा मालविका इरावतीला
इरावतीला म्हणत असते की का का संसार त्यांचा उद्ध्वस्त करताय, किती चांगला संसार आहे त्यांचा, पण तुम्हाला त्या संसारामध्ये विघ्न आणलंच पाहिजे का, नका करू हो असं, कारण ते दोघंही जण एकमेकांसाठीच बनलेले आहेत असं देखील आता बोललं जात असतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा मालविका बोलते ना इरावतीच्या विरोधात जाऊन, तेव्हा इरावतीला राग येतो. इरावती म्हणत असते की काय ग, कोण कुठची तू, अक्षयसाठी आमच्या घरासाठी तुला उचलून आणलं रस्त्यावरून, मला असं वाटलं की आमच्या घरामध्ये येशील रोयशील, तुलाही तुझं कुटुंब मिळेल, वर आता तू माझीच वाट लावायला निघालीस, काय चाललंय काय तुझं, मला नाही पटला तुझे काही बोलतेस ते, असं देखील आता इरावती मालविकाला बोलत असते. त्यावर मात्र आता अक्षयही इरावतीवर चिडलेला असतो आणि इरावतीला म्हणत असतो की नाही नाही आत्या, तुझं चुकतंय, खरं तर ना मला पूर्ण माहिती आहे, मालविका बोलते ना ते एकदम परफेक्ट आहे, तिची बोलण्याची भाषा ही चुकत असेल पण ती जे काही बोलते ना ते एकदम करेक्ट आहे, कारण आजपर्यंत रमाने खूप काही सहन केले आणि रमा आणि मी दोघंही जण एकमेकांसाठीच बनलेलो आहोत असं देखील आता अक्षय ठामपणे सांगू लागतो. अक्षय तिथून जात असताना आता इरावती अक्षयला ब्लॅकमेल करत असते. म्हणजेच काय तर आता इरावती अक्षयला म्हणत असते की अक्षय, तुला मी सांगते ती गोष्ट ऐक ना, गेल्या 7 वर्षामध्ये तुमच्याबरोबर कोण होतं मला सांग, मीच होते ना, मीच तुम्हा सगळ्यांना या सगळ्यातून सावरलं आहे, तुला माहिती आहे आद्या, अर्था, त्याचसोबत तुला एवढंही माहिती आहे की आरोही, तारा या सगळ्यांना कोणी सपोर्ट केला, कोणी मोठं केलं या 7 वर्षामध्ये, मीच होती ना तुझ्यासोबत, बाकी कोण होतं का तुला साथ द्यायला, तेव्हा कोणीही तुला साथ द्यायला नव्हतं, तेव्हा मी तुझ्यासोबत होते आणि आज तू मला उलट उत्तर देतोय आणि आता तुला ही रमा आठवते. मग तू जर मला बोलतोयस की या सगळ्या जोड्या देवानेच बांधलेल्या असतात, मग तेव्हाच त्या देवाने ती जोडी का बरं तोडली होती, याचंही काहीतरी कारण असेल ना. अरे नाही आहे ती तुझ्यासाठी योग्य, कशाला उगाच तिच्या तू मागे जातोयस आणि कशाला अंगावर ओढवून घेतोयस पुन्हा, मी तुला सांगते ना त्यांचा काही मात्र उपयोग नाही आहे असं देखील आता बोललं जात असतं. पण आता पार्वती आजी इरावतीला म्हणत असते की उगाच आहे ना तू त्या दोघांच्याही मध्ये येऊ नकोस, अक्षयसाठी रमास योग्य आहे आणि या घरासाठी सुद्धा, त्यामुळे ना आता तो त्याच्या बायकोला आणायला जातोय तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही काही प्रॉब्लेम क्रिएट करू नका असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र अजूनही इरावतीला हे कळत नसतं की काही झालं तरीसुद्धा आपण जे आहे ते या सगळ्या गोष्टी बोलून तर दाखवल्या, पण आता तरी अक्षय मानेल, पण अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षयने ठामपणे सांगितलेलं असतं की मी रमाला पुन्हा घेऊन येणार आहे म्हणजे आहे. मग आता इरावती म्हणजेच इरावती जी आहे ती आता ब्लॅकमेल करायचं सुरुवात करते. मग आता ती मात्र अक्षयला म्हणत असते की अक्षय बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू तिला घेऊन येणार असशील ना तर या घरात मात्र मी थांबणार नाही, कारण आतापर्यंत ना तुझ्यासाठी या घरासाठी ना खूप सहन केलंय आणि आता नाही जमते, कारण मला असं वाटतं की हे घर आहे ना व्यवस्थित राहावं, ती मुलगी आली की घरात पुन्हा वातावरण बिघडणार आहे हे सुद्धा मला माहिती आहे असं देखील इरावती अक्षयला समजावतच बोलत असते. समजावणं कसलं हो, उगाचच त्याच्यावर आपले विचार लादणं हेच म्हणायला हरकत नाही. पण यावेळेला ना अक्षयला शहाणपण आलेलं असतं, म्हणजे अक्षय ना आता इरावतीचा एकही शब्द ऐकून घेत नाही, ती त्याला इतकं ब्लॅकमेलिंग करत असते की मी इथून तुला सोडून जाईल, तिला जर तू घरात आणलंस तर तरीसुद्धा अक्षयला या सगळ्यामध्ये काही फरक पडत नसतो. अक्षयने डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं की मी काही झालं तरीसुद्धा रमाला घरी घेऊन येणारच आहे आणि जेव्हा त्याने त्याचा निर्णय सांगितलेला असतो ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो मात्र आता इरावतीला पडलेला असतो. इरावतीला असं वाटत असतं की आपल्यासाठी काहीतरी करावं, पण इरावतीचं आता कोणतंच बोलणं अक्षयने ऐकलेलं नसतं आणि त्यामुळेच ना आता अक्षय जो आहे तो रागारागात तिकडनं निघून जातो. अक्षयला आता फक्त त्याच्या आयुष्यात रमाशिवाय कोणीही इम्पॉर्टंट नाही आहे हे स्पष्टपणे दिसत असतं. जरी आता इरावती त्याला
समजावत असते की मी घरातून निघून जाईल जर तू तिला आणलंस तरीसुद्धा अक्षयला यासाठी गाडी मात्रही फरक पडत नसतो. अक्षयने सरळ त्याला सांगून ठेवलेलं असतं की तुला काही करायचं आहे ना ते कर, पण सॉरी, मी तुझ्यासाठी इथे घरात थांबणार नाही, कारण मला माहिती आहे माझ्या आयुष्यात रमाचं काय स्थान आहे त्यामुळे मी रमाला भेटायला जातोच आहे, असं देखील आता अक्षय बोलू लागतो. आणि जेव्हा अक्षय या सगळ्या गोष्टी बोलतो ना, तेव्हा मात्र आता इरावती तिथेच उभी असते. मग काय, इरावतीला आता ब्लॅकमेल करायचं काम इकडे आजीचं सुरू होतं. म्हणजेच इरावती आता म्हणू लागते की बघितलं का, काही झालं ना तरीसुद्धा मला माझ्या म्हणण्याप्रमाणे करायचं होतं, पण या सगळ्या गोष्टी काय चालल्या आहेत काय, मला ना खरंच पटत नाही आहे, काय करू, असाच विचार ना आता इरावती करत असते. पण पार्वती आजी म्हणते की तुझा विचार तर झाला आहे ना, मग आता कशाला थांबलीस इथे, जा, गेलीस ना तरीही चालेल, असं देखील आता तिला बोललं जातं. मग आता इरावती म्हणते की हो, मी जाणारच आहे. दुसरीकडे रमा आता अक्षयच्या सगळ्या आठवणी तिच्या पेटीमध्ये राखून ठेवलेल्या असतात, त्या ती बघत असते. त्याच वेळेला आता तिला मात्र एक एक क्षण आठवत असतो जो की तिने अक्षयसोबत घालवला होता, आणि त्या सगळ्या क्षणांच्या आठवणी तिने आपल्याकडे राखून ठेवलेल्या असतात. आणि हे जेव्हा सगळं काही तिला आठवतं ना, तेव्हा मात्र आता ती एका वेगळ्याच दुनियेत निघून जाते. ती मात्र आता त्या फोटोज बघून ती म्हणत असते की हे आमच्या तेव्हाचे फोटो, म्हणजे मी आणि हे जेव्हा बाहेर गेलो होतो, पावसात चिंब भिजलो होतो, तेव्हा दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो, आणि या सगळ्या गोष्टींना मी कधीही विसरू शकत नाही, असं देखील आता म्हटलं जात असतं. दुसरीकडे मात्र आता रमाला त्या 2 वेण्या भेटलेल्या असतात की त्या 2 वेण्या अक्षयनेच रमासाठी म्हटलेलं असतं की तुझ्यासाठी ह्या 2 वेण्या म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, म्हणून त्या 2 वेण्यासुद्धा रमाने जपून ठेवलेल्या असतात. दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे त्याने सुद्धा रमाला खूप काही नवनवीन भेटवस्तू घेतलेल्या असतात. म्हणजेच काय तर केसाला लावायचे रबर, रमाक्षय नावाचं मंगळसूत्र, त्यासोबत रुमाल, हे सगळंच त्याने आता घेतलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा मात्र आता घेतलेल्या असतात ना, तेव्हा आता खूपच जास्त त्याला आनंद होतो. कधी एकदा त्याला असं झालेलं असतं की तो रमाला भेटतोय, कारण रमासाठी त्याने पूर्ण जय्यत तयारी केलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रमा जी आहे ती मात्र आता तो रुमाल घेऊन बसलेली असते, जो रुमाल अक्षयनेच तिला दिलेला होता. त्याच वेळेला तिला आता हा क्षणसुद्धा आठवतो की एकदा ते ना चाळीत राहायचं असायचे, आणि त्यावेळेला ना रमाचा वाढदिवस होता, पण त्यांच्याकडे तेवढे पुरेसे पैसे नव्हते ना, म्हणूनच आता अक्षयने ना रमाला चॉकलेटच्या रॅपरने अंगठी बनवून दिली होती, आणि त्याने हेही म्हटलं होतं की माझ्याकडे जेव्हा पैसे येतील ना तेव्हा मी तुला अशीच अंगठी बनवून देईन. आणि हे सगळे क्षण ना आता मात्र तिच्या नजरेतून काही हटत नसतात. तिला आता कळत नसतं की काय करावं ते, म्हणूनच ती मात्र खूप जास्त बेचैन झालेली असते आणि या सगळ्या विचारांमध्ये हरवून गेलेली असते. मग एक एक क्षण तिला आठवत असतात की अक्षयने आपल्याला प्रत्येक क्षणी काय काय दिलं होतं, आणि या सगळ्या गोष्टींना ती आता राखून ठेवत असते. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा ती राखून ठेवत असते तेव्हा मात्र आता ती ठरवते की खरंच ना, अक्षयने आपला क्षण, आपले दिवस किती चांगले जावे यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत, पण आता पुन्हा मी या सगळ्या आठवणींमध्ये झुरत बसले तर पुन्हा या सगळ्यामधून मी बाहेर पडणं खूपच कठीण होऊन बसणार आहे. आणि म्हणूनच का होईना तिला आता या सगळ्यामध्ये पुन्हा अडकायचं नसतं. तिला असं वाटत असतं की ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या तुर्तास तरी इथेच थांबवूया आणि आपण आपल्या मार्गाने पुढे जाऊया, असाच विचार आता ती करत असते. म्हणजेच जेवढ्या काही आठवणी आहेत ना त्या सगळ्या आठवणी जाळून टाकायच्या, हे तर फिक्स झालेलं असतं. आणि म्हणूनच आता ती मात्र विचार करत असते की आता ह्या सगळ्या गोष्टी जर मी अशाच घेऊन बसले आणि जर उद्या जाऊन या सगळ्या गोष्टी पुन्हा डोकवू लागल्या तर आपल्या संसारावर याचा परिणाम होऊ शकतो, हे सुद्धा आता तिला माहिती होतं. आणि म्हणूनच या सगळ्याचा विचार ती करत नाही. ती आता ठरवते की खूप झालं,
खूप बोलले मी आता, पण मला आता या वस्तू इथे ठेवता येणार नाहीत, कारण जर मी या गोष्टी इथे ठेवल्या तर मी अक्षयमध्ये पुन्हा हरवून जाईल आणि मला या सगळ्या गोष्टी नको आहेत. अक्षय खरंच आता स्वतःचा विचार करायला हवा त्याने, आणि मी सुद्धा साईंचा विचार करूनच पुढे जायला हवं. इकडे आता साई आलेला असतो रूममध्ये, आणि जेव्हा साई रूममध्ये येतो तेव्हा मात्र रमा साईला आता सांगत असते की माझं एक जरा काम कराल का, या ज्या आठवणी आहेत त्या प्लीज जाळून टाकाल का. तर दुसरीकडे अक्षय आता रमासाठी एक एक भेटवस्तू घेत असतो, आणि त्याच वेळेला मात्र आता त्यानेही खूप छान असं काय काय नवनवीन घेतलेलं असतो. त्याचसोबत एक कॅडबरी बुके हे सगळं काही त्याने घेतलेलं असताना एका बॅगमध्ये तो भरतो, कारण त्याला ना आता एक एक करून रमाला सरप्राईज द्यायचं असतं, आणि यासाठी त्याने तयारी केलेली असते. रमाक्षी नावाचं मंगळसूत्र हे सुद्धा त्याने आता हाताबरोबर आणलेलं असतं, कारण त्याला ना आता रमाच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालायचं असतं. इकडे मात्र रमा अक्षयसोबतच्या सगळ्या आठवणी जाळून टाकायला निघालेली असते, म्हणजेच तिचं मन काही तयार होत नसतं, पण तीही आता म्हणत असते की या सगळ्या जुन्या गोष्टींमध्ये मी हरवून बसले तर नवीन आयुष्याला सुरुवात करणं तिच्यासाठी कठीण होतं, आणि यासाठी तिने हा पर्याय निवडलेला होता. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जेव्हा साईला ती जाळायला सांगते तेव्हा साई तिच्या हे सगळं करायला तयार नसतो. तो म्हणत असतो की मला माहिती आहे या सगळ्या अक्षयच्या आठवणी आहेत आणि हे विसरणं तुमच्यासाठी कठीण आहे, पण तुम्ही या गोष्टी मला जाळून का टाकायला सांगताय. नका असं सगळं करू, या तुमच्या इमोशन्स आहेत, मी नाही करू शकत हे असं. पण नाही, आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. मी तुमच्यासोबत लग्न करते म्हटल्यावर या सगळ्या जुन्या गोष्टी मला नको आहेत. मी आता या सगळ्या जुन्या गोष्टी मागे सारून पुढच्या आयुष्याला सुरुवात करते, आणि त्याचसाठी मला या गोष्टी माझ्याजवळ नको आहे हे सुद्धा तिने ठणकावूनच साईला सांगितलेलं असतं. मग काय, साईला नाईलाजास्तव का होईना आता ऐकावं लागतच असतं. साई म्हणत असतो की सॉरी, मग ठीक आहे, एक गोष्ट माझ्याही लक्षात राहील की ह्या सगळ्या गोष्टी तू माझ्याकडे दिल्या आहेस, पण मी तरी आता काय करू, तू का असं करतेस, नको ना करू असं, नको ना, तुझ्या आयुष्यात जे स्थान आहे अक्षयचं ते तसंच राहू दे, मला कोणाचंही स्थान हिरावून घ्यायचं नाही आहे, असं देखील आता इकडे असणारा साई बोलत असतो. साईच्या मनाचा मोठेपणा रमाने बरोबर ओळखलेला असतो, कारण इतके दिवसच ना साई रमासाठी का होईना थांबत होता. जर तिचं अक्षयवर प्रेम आहे तर ते सुद्धा स्वीकारायला तो तयार होता, पण यावेळेला रमा ही स्वतःहूनच या लग्नाला तयार झाली म्हटल्यावर तो तरी सुद्धा काय करणार, तोही शांतच असतो. दुसरीकडे मात्र आता रमा आणि साई बोलत असतात, तर साईला रमाने सांगितलेलं असतं की प्लीज हे सगळं काही जाळून टाका. त्यामुळे आता तो सुद्धा ते सगळं सामान, ती पेटी वगैरे घेऊन निघून जातो. त्यानंतर रमा स्वतःच्याच मनाशी ठरवते की आता बस झालं, आता पुरे झालं, आता अक्षयला माझ्या आयुष्यातून काढून टाकायला हवं. अक्षय माझी तिथे वाट बघत असतील, पण मीही आता या सगळ्यामध्ये खरंच काहीच करू शकत नाही, असं देखील आता रमा बोलत असते. तर रमा जेव्हा हे सगळं बोलत असते ना तेव्हा मात्र तिचं मन तयार होत नसतं. दुसरीकडे आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात, आणि तेवढ्यातच ना रमा सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. रमा जेव्हा चहा घेऊन आलेली असते तेव्हा मात्र ती अहो घ्या ना असं म्हटल्यावर साईची आई खूप जास्त खुश होते. आता गुरुजी म्हणत असतात की दोघींच्या कुंडली द्या, दोघांच्या कुंडल्या बघतो, पण सुप्रियाची आई या सगळ्याला नकार देते आणि सरळ म्हणते की नाही, काही झालं तरी आम्हाला फक्त मुहूर्त सांगा, आम्हाला याबद्दल सांगू नका. अक्षय वाट बघत असतो. अक्षय वाट बघत असतानाच त्याला आता कळत नसतं की रमा कधी येईल, पण रमाने ठरवलेलं असतं की नाही जायचं, आणि म्हणूनच ती घरीच थांबलेली असते. पण तिचं घड्याळाकडे बरोबर लक्ष असतं. इकडे अक्षयला एक गाडी ठोकते, त्यामुळे अक्षय हा खाली कोसळतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.